रामराम मित्रांनो, बरोबर 1.5 वर्षांपूर्वी कुणी तुम्हाला म्हटलं असतं की लवकरच शिवसेनेत बंड होऊन शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या हातातून निघून जाईल, तर तुम्ही त्याच्यावर हसला असता. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत अख्खा पक्ष न केवळ फोडला, पण शिवसेनेची सर्व सूत्र स्वतःच्या हाती घेतली आणि ते सुद्धा उद्धव ठाकरे यांना सर्व स्तरावर मात देत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता 1 वर्ष होऊन गेली आहे आणि या 1 वर्षात उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यापैकी कुठला नेता सर्वाधिक शक्तिशाली नेता म्हणून पुढे आलाय याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. 2022 साली भारतात गुगल या सर्च इंजिनवर सर्वाधिक सर्च केलं गेलेलं नाव म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे. त्यामागे कारणही तसंच. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेनेचं नेतृत्व काढून घेत स्वतःकडे ते नेतृत्व घेतलं. शिवसेनेपासून ठाकरे आडनाव दूर करणं ही काही सोपी कामगिरी नाही, पण ती कामगिरी पूर्ण केली एकनाथ शिंदे यांनी. अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर फार पूर्वीपासूनच विश्वास नाही. म्हणजे अगदी बाळासाहेब जिवंत असताना सुद्धा शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचं शस्त्र उगारलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व गुण नाही, उद्धव ठाकरे अहंकारी आहेत, उद्धव ठाकरे हलक्या कानाचे आहेत, उद्धव ठाकरे आत्मकेंद्री आहेत, उद्धव ठाकरे यांना माणसं ओळखता येत नाही, असे एक ना अनेक आरोप शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केले आहेत. छगन भुजबळ यांचं बंड, नारायण राणे यांचं बंड, राज ठाकरे यांचं बंड आणि आत्ताचं एकनाथ शिंदे यांचं बंड, या सर्वांमध्ये एक कारण कॉमन आहे आणि ते म्हणजे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे यांना आपल्यापेक्षा कोणी मोठं झालेलं सहन होत नाही आणि आता तसं झाल्यास उद्धव ठाकरे त्या व्यक्तीचा पद्धतशीरपणे काटा काढतात. हा त्यांचा इतिहास आहे. उद्धव यांच्या राजकारण करण्याच्या पद्धतीमुळे आधी छगन भुजबळ, मग नारायण राणे आणि नंतर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. हे सर्व दिग्गज नेते बाहेर पडून सुद्धा शिवसेना कायम राहिली, ती बाळासाहेबांच्या अस्तित्वामुळे. मात्र बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेनेत पुन्हा एकदा संघर्षाचं वातावरण निर्माण झालं. उद्धव ठाकरे माणसं वापरून त्यांचं काम झालं की त्या व्यक्तीला अगदी थंड डोक्याने संपवून टाकतात. हा आरोप काही नवीन नाही आहे. एकनाथ शिंदे यांचंच उदाहरण बघायचं झाल्यास शिवसेनेतील लोक सांगतात की महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची सभा कुठेही हो, त्या ठिकाणी गर्दी जमवण्याची जबाबदारी नेहमी एकनाथ शिंदे यांच्याकडे असायची. उद्धव ठाकरे यांच्याकडे एकनाथ शिंदे यांच्या दमाचा अन्य कुठलाही नेता नव्हता, हे स्वतः उद्धव ठाकरे यांनी अनेकदा मान्य केलं आहे. गर्दी जमवण्यापासून ते विधान परिषद व राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार जिंकून आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंवर असायची. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी बंड करण्यापूर्वी राज्यात विधान परिषद व राज्यसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू होतं. एकनाथ शिंदेंनी ती जबाबदारी पेलली व शिवसेनेचे उमेदवार जिंकून आणले. महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांच्या गद्दारीमुळे शिवसेनेचे 2 आमदार पडले आणि उद्धव ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांचाच अपमान केला. काही तरुण नेत्यांपुढे एकनाथ शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा अपमान झाला व इथेच एकनाथ शिंदे यांच्या मनात बंडाची अग्नी पेटली. जे काम छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरेंना जमलं नाही, ते काम एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं. शिवसेनेचे 50 पेक्षा जास्त आमदार, अनेक ज्येष्ठ नेत्यांची फौज व राज ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंबीय स्वतःच्या बाजूने त्यांनी करून घेतलं. उद्धव ठाकरे यांचे सख्खे भाऊ जयदेव ठाकरे या बंडात एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे राहिले. शिंदे यांना मिळालेल्या या यशामागे काही एका दिवसाचे परिश्रम नाही आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून काहीही आरोप करण्यात येत असले तरी एक गोष्ट तर निश्चित आहे की एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये व सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत, किंबहुना उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्तच. आणि हेच कारण होतं की उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ आमदार व खासदार एकनाथ शिंदे यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असे विश्लेषण करायचं झाल्यास एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपेक्षा प्रत्येक आघाडीवर सरस असल्याचं दिसून येतं. एकनाथ शिंदे यांना माणसं जोडता येतात, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे माणसं टिकवून ठेवण्याची कला नाही, असा आरोप शिवसेनेचे नेते करतात. एकनाथ शिंदे यांना प्रशासन माहिती आहे, नगरसेवक ते मुख्यमंत्री असा एकूण अनुभव त्यांच्याकडे आहे, म्हणून नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची एक अभूतपूर्व कला त्यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे बघितल्यास ते सर्वसामान्यांचे नेते वाटतात. उद्धव ठाकरे हे सरंजामशाहीतून उदयास आलेलं नेतृत्व वाटतात. त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून तसं ठळकपणे दिसून सुद्धा येतं. एकनाथ शिंदे यांचं हेच काही स्ट्रॉंग पॉईंट आहेत, त्यामुळे आज ते उद्धव ठाकरे यांना पराभूत करू शकले आहेत. त्यांच्याकडे बघून ते अत्यंत सालस व साधे आहेत असा अंदाज एकनाथ शिंदे यांचे विरोधक लावतात.
या अंदाजापायी एकनाथ शिंदे यांना कमी लेखण्याचा प्रयत्न देखील अनेक वेळा केला जातो। मात्र एकनाथ शिंदे यांचे विरोधक त्यांना जेवढं कमी लेखण्याचा प्रयत्न करतात ते तेवढे मुत्सद्दी व हुशार आहेत हे त्यांच्या गेल्या 1.5 वर्षाच्या सत्ता काळातून दिसून येतं। एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्यासाठी शरद पवार व खास करून उद्धव ठाकरे यांच्याकडून गेल्या 1.5 वर्षात अनेक डाव रचण्यात आले। मात्र उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक हल्ल्यास शिंदेंनी जबरदस्त प्रत्युत्तर दिलाय। त्यांच्या सत्ता काळात निर्माण झालेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी ज्या मुत्सद्दीगिरीने सोडवलाय त्यामुळे एकनाथ शिंदे हे काही कच्चे खेळाडू नाहीत हे सिद्ध होतं। ज्या संयमी पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड घडवून आणलं, बहुतांश आमदार खासदार स्वतःच्या बाजूने करून घेतले, शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून घेत स्वतःकडे घेतला, हे बघता एकनाथ शिंदे हेच खरे मास्टर माइंड आहेत यावर शिक्कामोर्तब होतं। आज ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांची वाटचाल सुरू आहे ते बघता त्यांनी उद्धव ठाकरे यांचं राजकीय आयुष्य जवळपास संपवलंच आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे। आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे निर्विवाद नेते राहतील याकडे सध्या शिंदे यांची घौडदौड सुरू आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सर्वाधिक शक्तिशाली आणि जनतेशी नाळ जोडलेला नेता कोण आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।